पवित्र होत. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया. ज्याचं शुद्ध चित्त झालं, ज्याचा भाव शुद्ध झाला, त्याच्यासाठी देव लांब. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव जगा. आणि मग भाव कळे आकळी रवी नाकळे करकळे आवळे कैसा हरी. भगवान परमात्म्याला आकळलं आणि आकळून त्याला उदयबंदी खाण्यामध्ये टाकलं, त्या बंदी शाळेत टाकून दिलं. आणि ती शाळा अशी होती की तिथून देवालाही जावंसं वाटत नव्हतं. असं काय होतं त्या शाळेत? त्या शाळेमध्ये नामचिंतनाचा प्रकाश होता. तिथं नामचिंतन अहोरात्र चालू होतं. आणि जिथं नाम असतं तिथं देव असतो.